दोन महिलांचं अपहरण करणारे 2 आरोपी अवघ्या 2 तासात अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलेत। विना नंबरच्या पांढऱ्या मारुती सुझुकी बलेनो कारमधून 2 महिलांचं दरेवाडी गावातून अपहरण झाल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती। या विभागाने संबंधित माहिती तात्काळ अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला कळवत कारवाईकामी सूचना दिल्या। त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी पोलीस पथक तयार करत अपहरण झालेल्या महिलांचा आणि आरोपींचा शोध घेण्याकामी पथकास सूचना आणि मार्गदर्शन करत कारवाईसाठी रवाना केलं। पथकाने तात्काळ दरेवाडी चास शिवारात जाऊन संबंधित कारचा शोध घेतला असता चास गावच्या शिवारातील पोलीस चौकी परिसरात एक इसम आणि एक महिला संशयितरित्या फिरत असताना दिसले। पथकास संबंधित महिला आणि पुरुष यांच्यावर संशय बळावल्याने पथक त्यांच्याकडे जात असताना ते तेथून पळून जाऊ लागले। पथकाने त्यांचा पाठलाग करत त्यांना मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी रोहन पवार आणि सीमा पवार अशी नावं सांगितली। त्यांच्याकडे अपहरित महिलांबाबत सखोल आणि बारकाईनं विचारणा केली असता त्यांनी संबंधित दोन्ही महिलांना अरणगाव शिवार बायपास रोड जवळील मेहरबाबा ट्रस्टच्या जंगलात सोडल्याचं सांगितलं। ताब्यातील महिला आणि पुरुष यांच्यासह संबंधित जंगलामध्ये शोध घेतला असता अपहरित महिला अदिती ढेपे आणि सुरेखा ढेपे अशी त्यांची नावं असल्याचं कळवून त्यांना रोहन पवार आणि सीमा पवार यांनी अपहरित महिला अदिती ढेपे हिनं तिचे पती ऋषिकेश मोरे यास घटस्फोटाची नोटीस पाठवल्याच्या कारणावरून अपहरण करून गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची हकीकत सांगितली। ताब्यातील आरोपी रोहन पवार आणि सीमा पवार यांच्या विरुद्ध अदिती ढेपे या महिलेनं दिलेल्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भिंगार कॅम्प पोलीस याबाबत अधिक तपास करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।